आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे आयजी ऑफिस समोरील ॲडव्होकेट अनिल मिश्रा याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे विटंबना करून संविधानाचा देखील जाहीरपणे अपमान केला। या प्रकरणी संपूर्ण भारतभर प्रतिसाद उमटत आहेत। या प्रकरणाचा निषेध म्हणून तथागत आंबेडकरी विचार संघ, महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय मराठा महासंघ आणि जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध करण्यात आला। अनिल मिश्रा या समाजकंटकाच्या फोटोला आंदोलकांच्या वतीने पायाखाली तोडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। तसेच नाशिक जिल्हाधिकारी जिल्हा लेखी निवेदन देऊन अनिल मिश्रा या समाजकंटकाविरुद्ध शासनामार्फत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, विशाल वारुळे, वैभव वडजे, गौरव गाजरे यांच्यासह जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर, सुभाष वाणी, स्वराज्य ग्रुपचे राहुल वारुळे यांच्यासह अचूक प्रहार बहुउद्देशीय संस्था, अशोक राज सोशल फाउंडेशन आणि गणेश कटके, स्वप्नील दिवाण, गणेश आव्हाळे आणि सर्व जातीय धार्मिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। मी ॲडव्होकेट संदीप जाधव, तथागत आंबेडकरी विचारक संघाचा संस्थापक अध्यक्ष। आज आपण या ठिकाणी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर या ठिकाणी उभे आहोत आणि आज जे आहे ग्वालियरमध्ये, मध्य प्रदेशमध्ये ग्वालियरमध्ये जी घटना घडली होती, अनिल मिश्रा नावाच्या 12 पोड्याच्या नालायकाने, हरामखोराने, फडव्याने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला होता आणि या फडव्या आणि अशा प्रकारच्या जातीवादी पिलावळीच्या विरोधामध्ये आज आपण या कलेक्टर ऑफिसला, नाशिकच्या कलेक्टर ऑफिसला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि याच्यामध्ये या फडव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघ, त्याचबरोबर जागतिक मानवाधिकार फेडरेशन यांच्यातर्फे सुद्धा जे आहे अशा प्रकारच्या अपप्रवृत्तींचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निषेध केला जात आहे। या ठिकाणी आल्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या फडव्यावर आणि अशा प्रकारच्या जातीयवादी पिलावळींवर अत्यंत कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची ठाम मागणी या संघटनेने या ठिकाणी केलेली आहे। हा महाराष्ट्र जो आहे हा शिव छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। याच्यामध्ये जातीयवाद चालणार नाही, याच्यामध्ये बाबासाहेबांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही आणि याच्यामध्ये कोणत्याही महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही आणि अशा प्रकारचे जे नीच दलाल आहेत, जे स्वतः पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी, स्वतःला मोठं करण्यासाठी अशा प्रकारचे जाणून बुजून पब्लिसिटी स्टंट करत असतात। बाबासाहेब हे सूर्य आहेत आणि तुम्ही किती सूर्याच्या विरुद्ध भुकण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही। पण बाबासाहेबांना जे आहे कोट्यावधी जनता या देशातली मानते, आज संपूर्ण महाराष्ट्र बाबासाहेबांना मानतोय, संपूर्ण देश जो आहे बाबासाहेबांना मानतोय। आज आपण 75व्या वर्षाच्या अमृत महोत्सवी, संविधान अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आज जगत आहोत। संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती भारतीय लोकशाही आहे आणि सर्वात मोठं संविधान जे आहे ती भारताची राज्यघटना आहे आणि अशा प्रकारच्या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान या माधवचोंनी केलेला आहे, हा अपमान कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतला जाणार नाही आणि या भडव्याच्या विरोधामध्ये, अनिल मिश्राच्या विरोधामध्ये मी नाशिकच्या पोलीस आयुक्त साहेबांना फिर्याद दिलेली आहे आणि या ठिकाणी जोपर्यंत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आणि सर्व प्रकारच्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार, संपूर्ण समाज, संपूर्ण मराठा बांधव, संपूर्ण ओबीसी बांधव, सर्व समाज जो आहे हा एकवटलेला आहे आणि याच्यानंतर अधिकाधिक तीव्र निदर्शनं या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे याची काळजी जी आहे, माझी प्रशासनाला नम्रपूर्वक विनंती आहे की त्यांनी वेळेत अत्यंत लवकरात लवकर या फडव्या विरोधात, अनिल मिश्राच्या विरोधात आणि त्याच्या पिलावळींच्या विरोधात ताबडतोब कठोर पावलं उचलून ताबडतोब जे आहे कठोर कायदेशीर कारवाई करावी। अन्यथा याचे जे आहे आम्ही संपूर्ण समाज, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रीय समाज हा रोडवर उतरल्याबिगर राहणार नाही आणि त्यानंतरची जबाबदारी जी असेल ती शासन, प्रशासन आणि पोलीस यांची राहील।
या ठिकाणी मी अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करत आहे आणि परत एकदा या मांजरचोद भडव्याचा अनिल मिश्राचा आणि त्याच्या समर्थकांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे आणि जाहीर धिक्कार या ठिकाणी करत आहे. जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन देण्यात आलं. खरं तर ही घटना 1 तारखेची नाही आहे. मी सांगू इच्छितो की मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून सोशल मीडियावरती असेल अनेक प्रक्षोभक स्टेटमेंट करणं हे अनिल मिश्राच्या माध्यमातून सुरू आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बंदुकदारांना सोबत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ह्या स्वराज्याचं प्रतिबिंब आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये दिसतं. भारतीय संविधानाचं सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. खरं तर संविधानाने आपल्याला काय दिलं? मागच्या 75 वर्षामध्ये संविधानाने आपल्याला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला. खरं तर आज मी इथे माझे विचार ठामपणे मांडू शकतोय ते या भारतीय संविधानामुळे. आणि कुठेतरी भारतीय संविधानाचा अपमान करणं यासोबतच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती काहीही फालतू स्टेटमेंट करणं हे निश्चितच खेदजनक आहे. परंतु मागच्या 4 महिन्यांपासून या एका मनोरुग्ण व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. आज इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यासोबतच जे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे त्याच्यावरती 2-4 दिवसाच्या गॅपने या विकृत मानसिकतेतनं या माणसाचे व्हिडिओ येत असतात. खरं तर याला लवकरच कुठेतरी पायबंद या ठिकाणी घातला पाहिजे. यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलं आहे. यासोबतच जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही आम्ही गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करणार आहोत. धन्यवाद. संघातर्फे या अनिल मिश्रा नावाच्या या हरामखोराने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे औचित्य शब्द व त्यांनी जे फोटो पाया घालून तुलवले या भडव्याबद्दल बोलणं हे किती बोला तर कमीच आहे. या भडव्याचा निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ चंद्रकांत दादा बनकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यांचा जाहीर निषेध नोंदवत आहे. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक.